नमस्कार सर्वांना. तर आज पुन्हा एकदा मी कुर्तीची हे आणली आहे, कटिंग आणली आहे. तर मग मला ड्रेस कटिंग करायचंच होता, क्लायंटचा होता, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर चला, 36 छातीचा आपला हा कुर्ता आहे, म्हणजे टॉप आहे. तर मग 36 म्हटलं मी, पण राऊंड फिगर करून म्हटलं, तसं तो 35 इंचाचा आहे. तसं शोल्डर आपण 16 इंचाचं, पावणे 16 इंचाचं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर छातीची उंची शोल्डरपासून घेतलेली आहे 10 इंच, कमरेची 15 इंच आणि सीटची घेतलेली आहे 21 इंच. तर इथं मापं मी रॅन्डम 1.5 ते 2 इंच जास्त टाकत असते नेहमी. सो तुम्ही तुमच्या अंदाजाने 1 इंच, 1.5 इंच टाईट फिटिंग कशी हवी आहे तसं टाकू शकता. मला लूजच फिटिंग हवी आहे, त्यामुळे मी काही जास्त मापं घेत बसले नाही. तरी पण 35च्या निम्मे केले तर 9, 9.5च्या आसपास होतात, आणि 34चे पण 8.5, 9 होतात, आणि 43 इंचाचे तर माहितीच आपल्याला 12.5च्या आसपास होतात, 12. तर अशा पद्धतीने छान कटिंग करून घेतलं आहे. आपला बंद गळाच आहे, मागचा पुढचा थोडासा पॅटर्न आहे आपला, जास्त काही नाही आहे. तर अशा पद्धतीने अगदी 5 ते 6 मिनटातच कुर्त्याचं कटिंग झालेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बाहीचं कटिंग पण दाखवलं आहे. तर चला, खूप खूप धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल. थँक्यू. बाहीचं कटिंग घेतोय आपण 10 इंचाचं, तर 3.5 इंच आपण बॅक उतार, आपलं साईड उतार देतोय. साधी सिंपलच बाही आहे, त्यात पण काही झोल नाही आहे. तर चला, धन्यवाद खूप खूप.